आपण सायबर फसवणूक, डिजिटल अरेस्ट याबद्दल अनेकदा ऐकतो, वाचतो. या बनवाबनवीतून लाखो रुपयांची लूट होते. विशेष म्हणजे चांगले उच्च शिक्षित डॉक्टर्स, वकील, अधिकारीही यातून सुटत नाहीत. अशांसमोर बरेलीच्या एका चिमुरड्याने एक नवा आदर्श घालून दिलाय. नेमकं काय घडलंय तिकडे बघूया. हा आहे 8वीत शिकणारा तन्मय. उत्तर प्रदेशात बरेलीच्या प्रेमनगर भागात तो आपल्या आई वडिलांसोबत राहतो. त्याचे वडील संजय कुमार एका खासगी कंपनीत कामाला आहेत, तर आई शिक्षिका आहे. गुरुवारी संजय कुमार यांना एका अज्ञात नंबरवरून फोन आला. दिल्ली पोलिसांचा ज्येष्ठ अधिकारी बोलत असल्याचं समोरच्या बाजूने सांगण्यात आलं. तुमच्यावर गंभीर आरोप आहेत, दहशतवाद्यांशी तुमचा संबंध असल्याचे पुरावे आहेत असं सांगत संजय कुमार आणि त्यांच्या पत्नीला धमकावण्यात आलं. डिजिटल अरेस्ट झाल्याचं भासवून या दाम्पत्याला जवळजवळ 9 तास वेठीस धरलं होतं. या दोघांकडून बरीच खासगी माहिती काढून घेण्यात आली आणि मोठी रक्कम जमा करण्यासाठी दबाव टाकला गेला. मात्र अवघ्या 13-14 वर्षांच्या तन्मयला यात काहीतरी गडबड असल्याचं दिसलं. त्याने आपल्या आई वडिलांना फोन स्विच ऑफ करायला लावले आणि पोलिसांना याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी मोबाईल सुरू केल्यानंतर पुन्हा भामट्यांचे फोन यायला सुरुवात झाली. हे फोन ट्रेस करून बरेली पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने आता तपास सुरू केलाय. 10 मिनट के अंदर थाना प्रेमनगर पुलिस द्वारा इनका बैंक खाता फ्रीज कराया गया तथा इनके मोबाइल को सुरक्षित किया गया. इस प्रकार इनके बैंक खाते में लगभग 6 लाख रुपए थे, जिसका साइबर फ्रॉड होने से थाना प्रेमनगर पुलिस द्वारा इन्हें बचाया गया. इस संबंध में इनके द्वारा उपलब्ध कराई गई तहरीर पर थाना पर मुकदमा अपराध संख्या 143/26 BNS तथा IT एक्ट की सुसंगत धाराओं में पंजीकृत कराया गया. साथ ही इसमें त्वरित कार्रवाई करने के लिए श्रीमान वरिष्ठ पुलिस अधीक्षक महोदय द्वारा थाना प्रेमनगर की साइबर सेल टीम को भी 10,000 रुपए का नगद पुरस्कार प्रदान किया गया है. तन्मयने सावध करण्यापूर्वी संजय कुमार यांनी जवळजवळ 6 लाख रुपये देण्याची तयारी ठेवली होती. शिकले सवरलेले असूनही भामट्यांच्या जाळ्यात तन्मयचे आई वडील अलगद अडकणार होते. त्यांच्यासारखे शेकडो लोक रोज डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ठगवले जातात. सर्वांनी तन्मयसारखीच सतर्कता दाखवली तर अशा घटनांना आळा बसू शकेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.